नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कैरीची तिखट डाळ किंवा कैरीचे तिखट वरण। तर त्यासाठी आपण इथे कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे। कढई चांगली तापवून घ्यायची आहे आणि मग तेल घालायचं आहे। आणि त्यानंतर आता इथे आपण मोहरी घालणार आहोत आणि थोडंसं जिरं आणि त्यानंतर 4 ते 5 काळी मिरीचे दाणे घालणार आहोत। आणि त्यानंतर मिरच्या घालून घ्यायच्या आहेत बारीक चिरलेल्या 3 ते 4। त्याच्यानंतर कढीपत्त्याचे पानं 7 ते 8 घेतलेले आहेत आणि चांगले तुम्ही बघू शकता की तेल चांगलं तापलेलं होतं म्हणून कढीपत्ता चांगला तडकला आहे। त्यानंतर आता इथे आपण आलं लसूण घेतलेलं आहे कुटून, तर ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की तेल आपण चांगलं तापवून घेतलं तरच आपली फोडणी छान होते, त्यामुळे तेल आधी चांगलं तापवून घ्यायचं आणि मगच फोडणी द्यायची। जवळजवळ 30 ते 40 सेकंद आता आपण इथे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आणि आता आपण नंतर त्यात कांदा कापून घेतलेला कांदा आहे तो घालणार आहोत। एकदम बारीक पण नाही कापला आणि जाडाही नाही, फक्त 2 भाग करून चिरून घेतलेला आहे कांदा। इथे तुम्ही बघू शकता म्हणजे कसा कापलेला आहे तो तुम्हाला कळेल। त्यानंतर आता आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण इथे कैरी घेतलेली आहे, एकदम पिकलेली पण नाही आहे, नॉर्मल आहे, थोडीशी पिकलेली आहे। तर मग कांदा जवळजवळ 7 ते 8 मिनिटं आपण इथे शिजवला आहे। चांगला सोनेरी असा तुम्ही बघू शकता सोनेरी झालेला आहे। तर त्यामध्ये आता आपण कैरी जी कापून घेतलेले कापं आहेत ते टाकून घेऊयात। कैरी थोडी पिकलेली होती म्हणून ती पिवळी दिसते, तुम्ही जसं तुम्हाला आवडते कच्ची कैरी देखील घेऊ शकता। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर 1 चमचा धणे पावडर घालायची आहे। त्यानंतर आता आपण इथे थोडासा गरम मसाला, अर्धा चमच्यापेक्षा थोडा जास्त, आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर इथे आपण घालतो आहे। त्यामुळे रंग देखील छान येतो आणि तिखटपणाही आपल्याला हवा तसा मिळतो। आणि मिरची घातलेली आहे त्यामुळे आधी त्याला तिखटपणा मिळेलच आणि नंतर आपण काश्मीरी लाल मिरची वापरली कारण की रंग आणि तिखटपणा दोन्ही यावा यासाठी। तर आता आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता की कलर म्हणजे रंग कसा चांगला आलेला आहे। तर मग आता यात आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। तर इथे मी 1 चमचा मीठ घेते आहे, तुम्ही बघू शकता 1 चमचा मीठ आता इथे आपण घालून घ्यायचं आहे। मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता त्यात आपण शिजवून घेतलेली डाळ आता यात घालणार आहोत। तर इथे आपण अर्धा वाटी मुगाची डाळ आणि अर्धा वाटी तुरीची डाळ ही आधी शिजवून घेतलेली आहे। ते तुम्ही पाहू शकता की आधी आपण डाळ शिजवून घ्यायची आहे आणि मगच फोडणीची तयारी करायची, किंवा आपण एका साईडला आधी डाळ शिजवत ठेवून मग फोडणीची तयारी पण करू शकतो। तर आता आपण जे डाळीचं पाणी आहे ते मी आधी काढून घेतलं होतं थोडंसं, तर ते पहिले मी घालते आहे आणि मग शिजलेली डाळ होती ती पण सगळी आपण घालून घेऊयात। पाणी थोडं आधी जास्तच घालून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली डाळ मग चांगली शिजेल। आणि जे डाळीचं पाणी ते टाकून नाही द्यायचे, ते यातच घालून घ्यायचं आहे। मग ते आटेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे। ते तुम्ही बघू शकता की आता खूप पाणेरी वाटत असेल, पण नंतर ते शिजल्यावर बरोबर म्हणजे पाणी आटून जाईल आणि डाळ पण आपली व्यवस्थित होईल। तर आता इथे आपण जवळजवळ 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आता 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अशी उकळी आलेली आहे, मीडियम आचेवर आपण शिजवलेलं आहे। आता त्यात गूळ घातलेला आहे छोटूसा तुकडा चवीसाठी, म्हणजे आंबट गोड अशी चव कैरीमुळे येतेच, पण मराठी जेवण म्हटलं तर गूळ आलंच। तर मग इथे आपण काळ्या गुळाचा छोटासा तुकडा घातलेला आहे आणि आता आपण ढवळून घेतलेलं आहे व्यवस्थित। जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आपण चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि आपली डाळ शिजलेली आहे चांगली। आणि आता त्यात नंतर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती घालून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपली डाळ झालेली आहे। आता त्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात।
कोथिंबीर घालून थोडं ढवळून घ्यायचं आहे आणि मग झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनटं ठेवून द्यायचा गॅस चालू आणि मग नंतर थोड्या वेळाने बंद करायचा आणि मग गरम गरम आपण सर्व करू शकतो, ज्यासोबत तुम्हाला आवडतं त्यासोबत. तर इथे आपण वरण म्हणजे तिखट कैरीची डाळ, तिखट कैरीचं वरण हे भाताबरोबर सर्व करणार आहोत. तर इथे तुम्ही पुढे बघू शकताच की आपण भाताबरोबर सर्व केलेलं आहे. तर भातामध्ये आपण थोडेसे कच्ची कैरीचे कापं मी ठेवले होते ते घेतलेले आहेत आणि साईडला आपलं जे फोडणीचं कैरीचं वरण आहे ते वाढायचं आहे. नक्की ट्राय करा. धन्यवाद.